सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आजची ही पूर्ण शृंखला पूर्णत्वाला जातीये, त्या निमित्ताने मी थोडीशी काही उदाहरणं आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। प्रोटेक्टिंग आवर एन्व्हायरमेंट पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस हा आपल्या ब्लॉगचं किंवा पुस्तिकेचं नाव आहे, ज्याच्यातला आपण धडा 14वा हा अभ्यास करतो। मागच्याही वेळी आपण ह्या धड्यातले काही मुद्दे हे इथे चर्चा त्याच्याबद्दलची केली होती। आता तुम्हाला इथे चित्र बदललेलं दिसेल, हे चित्र आहे काही अशा वस्त्रोद्योगाचं किंवा अशा पद्धतीच्या वस्तूंचं किंवा कामांचं ज्याच्यामध्ये पर्यावरणाचा विचार फार मोठ्या प्रमाणावर केला गेलेला आहे आणि तरीही आर्थिक त्याच्यातून लाभ हे आपल्याला दिसून येतात। आता ह्याच सगळ्याबद्दल आपण थोडी आज जास्त चर्चा करणार आहोत। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या पूर्ण भागात आजच्या मी तुम्हाला वेगवेगळे चित्र दाखवणार आहे असं तुम्हाला म्हटलं, परंतु ह्या सगळ्या खरं तर आपल्या रूढी आहेत, परंपरा आहेत आणि तसं बघायला गेलं तर कदाचित नवीन काहीच नाही, परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचा एक पुनर्विचार करणं मला इथे फार महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून ही काही उदाहरणं मी आज आपल्यासमोर थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडणार आहे। अर्थातच आपलं भारताचं शासन इतकं पुढे गेलेलं आहे या विचारावर की त्यांनी एक परंपरा नावाची पुस्तिका आपल्या सगळ्यांसाठी विनामूल्य ही आपल्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट्री क्लायमेट चेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे, जरूर बघा। तर चला आजचा थोडासा विषय सुरू करूया। या पुस्तिकेत होते 4 वेगवेगळे मुद्दे: कायदे, समूह, मूल्ये, नैतिकता। या सगळ्यांबद्दल बोलता बोलता आपण खूपशी उदाहरणंही इथे अभ्यासली, जसं वेगवेगळ्या समूहांमध्ये काय पद्धतीने पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन केलं जातं हेही आपण बघितलं आणि त्याचप्रमाणे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करूनही काही पर्यावरणाचा उपयोग आपल्याला आर्थिक प्रगतीसाठी करता येईल का, हा जो समतोल आहे तो आपल्याला साधता येईल का, अशी चर्चा आपण इथे आधीच केलेली आहे। काही समूह पर्यावरणावर खूप जास्त अवलंबून असतात, तर काही अतिशय कमी विचार करतात पर्यावरणाचा, हेही आपण मागच्या एका भागात बघितलं। त्याचप्रमाणे एक वैचारिक जी पद्धत असते किंवा ज्याला म्हणता येईल की एक वैचारिक त्याचा ढाचा असतो, तोही आपण बघितला। पाश्चात्य संस्कृतीमध्ये पर्यावरणाचा कशा पद्धतीने विचार केला जातो किंवा आपल्याकडे कसा विचार केला जातो, भारतीय किंवा आशियन विचारसरणीमध्ये कसा विचार केला जातो, याची आपण चर्चा केली। त्याचप्रमाणे आपण काही केस स्टडीज घेतल्या होत्या, जसं ताजमहालची केस स्टडी घेतली होती, खूप एका तासाची केस स्टडी घेतली होती याबद्दलची। म्हणजेच विविध बाजूंनी, विविध अंगांनी या मुख्य विषयाशी आपण त्याची जोड लावलेली होती। आजचा जो विषय आहे तो आपला आहे, मागच्या भागात थोडासा पण हा कव्हर केला होता की याच्याबद्दल थोडी चर्चा केली होती, जी धार्मिक किंवा आपल्या रूढी आहेत, परंपरा आहेत आणि याच्यात आजच्या विषयात आपण किंवा आजच्या भागात आपण कुठल्याही धर्माचा विशेषत्वाने उपयोग करणार नाही। बोलताना फक्त आपण त्याची उदाहरणं म्हणून इथे काही गोष्टी नक्कीच बोलू शकू। आता ह्याचा विचार करताना हे लक्षात घ्या की ह्या गोष्टी आपण खूप वर्षानुवर्ष किंवा शतकानुशतक करत आलेलोच आहोत, परंतु एक पर्यावरणाचा शाश्वत विकासाच्या दृष्टीने विचार करताना परत एकदा त्याचा विचार केला गेला तर कदाचित यातल्या कितीतरी गोष्टी आपल्याला परत आणि रोजच्या आयुष्यात अंगीकारता येतील, म्हणून हा सगळा उपद्रव। आजचा विचार हा आपल्या रोजच्या आयुष्याशी खूप मोठा निगडीत आहे। म्हणजे रोज आपण जेवताना किंवा रोज आपल्या आयुष्यामध्ये काही फरक करून आपण जर आपलं पर्यावरण बदलू शकलो किंवा त्याच्याबद्दलची काळजी आपण ही नक्की घेऊ शकू। चला तर मग या चर्चेला थोडी जास्त सुरुवात करूया। सुरुवात करायची झाली तर आपल्या ह्या संपूर्ण भारताला निश्चितच 5000 वर्षांपूर्वीपेक्षाही जास्त असा हा आपला इतिहास आपल्याला सांगतो की
अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे वैविध्य दिसून येते, किंवा आपण असं म्हणू शकतो की विविध समूह इथे गुण्या गोविंदाने नाचतायत। आणि गेल्या 1000 वर्षात भारताने कोणावरही चढाई केलेली नाही, स्वतःहून लढाई सुरू केलेली नाही। आणि या गौरवशाली इतिहासासाठी आपण निश्चितच इतिहास जास्त अभ्यासू, परंतु इथे जेव्हा आपण पर्यावरणाचा विचार केला जातो करत असतो, तेव्हा आपल्याला असं दिसून येईल की आपल्या डोंगर रांगा, आपले समुद्र किंवा महासागर किंवा आपल्या नद्या किंवा आपलं जे कच्छचं सर्वात मोठं थरचं जे वाळवंट आहे ते, किंवा वनसंपत्ती जी आहे आपली ती, ही सगळी जरी अभ्यासाची झाली तरी उत्तरेपासून दक्षिणेकडे आणि पूर्वेपासून पश्चिमेकडे आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर विविधता ही आढळून येते। आणि याच्याच बद्दलचा हा एक सुंदर नकाशा आपल्या परंपराच्या पुस्तकामध्ये दिला गेलेला आहे। आता यामध्ये बघायचं झालं तर जम्मू काश्मीरच्या भागापासून, म्हणजे अगदी बर्फाच्छादित डोंगरांपासून ते लडाखच्या फार मोठ्या सुक्या किंवा ड्राय ज्याला म्हणता येईल अशा शुष्क प्रदेशापर्यंत, किंवा सेवन सिस्टर्स ज्याला असं म्हणतात, किंवा आपल्या अतिशय ईशान्येकडच्या भागापासून ते अगदी आपण कन्याकुमारी रामेश्वरम पर्यंत जरी बघितलं तरी सगळ्याच बाबतीत म्हणजे निव्वळ अन्नधान्य किंवा खाण्याच्या सवयी पद्धती एवढंच नव्हे तर राहणीमान हे प्रचंड प्रमाणात बदलत गेलेलं दिसतं। त्यामुळे आपण जर ह्याचा थोडासा पूर्ण वेदर कंडिशन्स किंवा ज्याला तापमान आणि हवामानाच्या दृष्टिकोनातून थोडा विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की आपला प्रत्येक महिना वर्षातला आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीचं सेलिब्रेशन किंवा फेस्टिवल देत असतो, किंवा कुठलेही सण समारंभ हे आपण निश्चितच बघत असतो। आणि हे सण समारंभ साजरे करताना ज्या पद्धती आपल्या धार्मिक पद्धतींप्रमाणे रूढींप्रमाणे आपण करत असतो त्यामध्ये पर्यावरणाचा फार मोठा विचार आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेला आहे, असं आपण मागच्याही भागामध्ये नमूद केलेलं होतं। बघा, म्हणजे होळीपासून दिवाळीपर्यंत असं म्हणता येईल, किंवा नागपंचमीपासून नारळी पौर्णिमेपर्यंत। बघा, मी काय काय उदाहरणं घेतली। जेव्हा आपण होळीचा विचार करतो तेव्हा पर्यावरणातली अस्वच्छता जाळून टाकून नवीन येणाऱ्या फुटणाऱ्या झाडांच्या पालवीला निमंत्रण देणं किंवा आमंत्रित करणं ही संकल्पना इथे आपण होळीमध्ये मांडतो। तर दिवाळीमध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण अमावस्या असताना दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा आपल्याकडे निश्चितच आहे। म्हणजे पर्यावरणाला अनुकूल असे आपले हे सगळे सण समारंभ हे योजलेले आपल्याला दिसून येतात। जर रंगांच्या बाबतीत बोलायचं झालं तर विविध नैसर्गिक रंग होळीपासून परत एकदा आपल्याला दिसतात। तर तुळशीच्या लग्नापर्यंत, म्हणजे बघा, तुळशीचं लग्न हे सुद्धा किती पर्यावरण पूरक असं आपण इथे उत्साहपूर्ण साजरा करणारा सण असं आपण इथे म्हणू शकतो। आता मी इथे हिंदू धर्माची उदाहरणं अशासाठी दिली की पटकन आपल्याला समजता येतील। इथे कुठल्याही एका धर्माची उदाहरणं सुद्धा व्यवस्थित घेऊन आपल्याला पर्यावरणाशी त्याचा संबंध जरूर लावता येतो। आता जर आपण आणखीन याच्यात थोडं खोलात जाऊन बघितलं तर आपल्याला अगदी जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा आपण मकर संक्रांती सुरू करतो, सगळे सेलिब्रेशन, सगळे सण समारंभ सुरू करतो, तेव्हापासूनच आपण जर थोडासा विचार केला असं लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट ही हवामान आणि आपल्या पर्यावरणावरच अवलंबून आहे। म्हणजे बघा, थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये तीळ आणि गूळ खाणं गरजेचं आहे, म्हणून आपण म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। याचप्रमाणे जर आपण पुढे पुढे जात राहिलो तर तुमच्या लक्षात येईल की चैत्रागौरीचं हळदी कुंकू असू दे किंवा राखी पौर्णिमा असू दे, नारळी पौर्णिमा असू दे, खवळलेल्या समुद्राला नमन करून आपण त्यामध्ये उतरावं मासेमारीसाठी, ही संकल्पना जी आहे ती परत पर्यावरणाचाच फार मोठ्या प्रमाणावर विचार करते। वटपौर्णिमेच्या पूर्ण रूढीमध्ये वडासारख्या मोठ्या वृक्षाला पूर्ण प्रदक्षिणा घालणं, जास्तीत जास्त वेळ घालणं, ही संकल्पना ही रुजू होते।
आता ह्या सगळ्या तुम्ही म्हणाल की बघा कशा जोडल्या गेलेल्या आहेत पर्यावरणाला, तर खरंच. पण निव्वळ अन्नधान्य किंवा आपल्या रूढींप्रमाणेच नाही, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला ह्या सगळ्या विविधतेमधून सुद्धा पर्यावरणाची काळजी घेणं किंवा त्याचा उपयोग आपल्या रोजच्या आयुष्यात करून घेणं आणि त्याची काळजी करणं. म्हणजे नागपंचमीला नागाची पूजा का करतात, तर पावसाळ्यामध्ये बाहेर पडणाऱ्या पावसाच्या अतिरेकी सिंचनामुळे बाहेर पडणाऱ्या ह्या प्राण्यांचा कुणी नाश करू नये म्हणून त्यांची पूजा ही नागपंचमीला केली जाते. श्रावणातली ही पूजा आहे. निश्चितच आपल्याला समजू शकतं की त्यावेळी आपल्या परिसरामध्ये छोटे नाग, साप किंवा इतर छोटे सरपटणारे प्राणी हे दिसू शकतात. तर ह्या सगळ्यामध्ये म्हणजे या प्राण्यांना किंवा या पशुपक्ष्यांना न मारता, त्यांना हानी न पोहोचता आपण त्यांची पूजा केली तर निश्चितच समूह हा त्यांच्या प्रती जास्त आदर व्यक्त करतो, अशी ही संकल्पना रूढ झालेली आहे. जर आपण बघितलं तर अन्नधान्यामध्ये सुद्धा फार वेगवेगळे आपल्याला प्रकार हे दिसून येतात. जसं आपण राजस्थान म्हटलं तर टिकाऊ पदार्थ अन्नधान्यांमध्ये जास्त किंवा अन्नाच्या प्रकारांमध्ये आपल्याला जास्त दिसतात. त्याचप्रमाणे पूर्ण उत्तरेमध्ये आपल्याला लोणची ही जास्त दिसतात. आता लोणची म्हणजे आपल्या डोळ्यासमोर फक्त आंबा, लिंबू असंच येतं, पण तसं नसून उत्तर भारतामध्ये प्रत्येक भाजीचं लोणचं, अगदी कारल्याचं लोणचं सुद्धा आवडीने खाल्लं जातं. म्हणजेच टिकवून ठेवून भाज्या खाणं हा ह्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे. अर्थातच तुम्ही म्हणाल की केरळ किंवा नागालँड सारख्या पूर्ण राज्यांमध्ये आपल्याला मुंगीचं लोणचं सुद्धा बघता येतं. अर्थातच पर्यावरणाचा समावेश अन्नात होणं हे काही नवीन नाही. आता जर तुम्ही बघितलं या परिसंस्थेचा, तर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या ह्या चित्रांमध्ये आपल्याला असं दिसून येतंय की कुंभारांनी बांधलेलं मडकं किंवा तयार केलेलं छोटस भांड हे आपल्या रेग्युलर किंवा घरगुती वापरासाठी आपण फार पूर्वीपासून त्याचा विचार केलेला आहे. आता जर तुम्ही परत नव्याने बघितलं तर इट्स इन फॅशन असं म्हणतात, किंवा आता परत त्याचा वापर हा किती महत्वाचा आहे असं आपल्याला पटायला लागलंय. त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे मान्सून येण्याच्या किंवा थोड्या त्याला जर उशीर होणार असेल तर त्याच्या संवेदनांना सुद्धा पर्यावरणाचा अभ्यास केला गेलेला आहे. म्हणजे जास्वंदाचं फूल किंवा निशिगंधाचं फूल किंवा अशा प्रकारे चातक पक्षाची गोष्ट जी आहे, त्याप्रमाणे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज हा अचूक बांधता येतो. शेतकऱ्यांना अर्थातच याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो आणि आपल्या पूर्वजांनी केलेल्या या सगळ्या अभ्यासानुसार आज आपण हे वेगवेगळे विषय थोडेसे खोलवर जाऊन अभ्यास करणार. तर मग बघूया अन्नधान्य, वेगवेगळी औषधं, वस्त्रोद्योगात यामध्ये काय वेगवेगळी विविधता आहे, कागद वेगवेगळी, कागद निर्मिती कशी आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी करतो, घरांचा तर विषय मांडायलाच हवा इथे. आणि जर बघता आलं तर नैसर्गिक रंग हे कसे निर्माण होतात आणि त्याचा काय उपयोग होतो याही बाबतीत आपण चर्चा इथे करू शकतो. जेवायच्या वेळी असे छान छान फोटो दाखवले की निश्चितच भूक लागणं साहजिक आहे, परंतु अन्न प्रक्रियेमध्ये आपण 4 विविध प्रकारच्या प्रक्रिया ह्या भारतीय अन्न प्रक्रियेच्या महत्वपूर्ण प्रक्रिया मानल्या. आता पहिलं जर तुम्ही बघितलं तर दळणे, म्हणजे जात्यावर दळण्याची जी क्रिया आहे ती अतिशय महत्वाची क्रिया अशी समजली जाते. जर आपण बघितलं तर इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या कितीतरी पिठाच्या गिरण्या आज आपण गावातही खेड्यातही बघत असतो. परंतु जर आपण या पद्धतीने जात्याचा वापर करून केलेलं पीठ जर वापरलं तर असं म्हणतात की जात्याच्या 2 मोठ्या भागांमध्ये थोडीशी जागा असल्यामुळे पीठ हे थंडक्या गहू किंवा कुठलंही जे धान्य भरडलं जाते ते हे थंड राहतं जेव्हा त्याचं पीठ होतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये असलेली जीवनसत्व ही कायम राहतात. उष्णतेने त्याच्यावरती परिणाम होतो जर ती इलेक्ट्रिक गिरणी असेल. म्हणजेच पीठ दळण्यामागे सुद्धा हा किती मोठा विचार आपल्या पूर्वजांनी केलेला होता हे आपल्याला सहज समजेल. आता जर दुसरा भाग बघितला तर आंबवण्याची प्रक्रिया आहे.
आंबवणे, पीठ आंबवणे किंवा धनधान्य आंबवून त्याचे पदार्थ तयार करणे हे आपल्याला काही नवीन नाही. अगदी सगळ्या दक्षिणी प्रकारच्या डिशेसमध्ये किंवा सगळ्या पक्वान्नांमध्ये, पाककृतींमध्ये, जसं इडली आहे, वडा आहे, डोसा आहे, उत्तप्पा आहे, किंवा गुजरात सारख्या प्रदेशामधल्या ढोकळ्यामध्ये आहे, आंबवण्याची प्रक्रिया ही फार महत्वपूर्ण असते आणि त्यामुळे वेगवेगळी विटॅमिन्स किंवा जीवनसत्व ही माणसाला नक्कीच मिळत असतात. म्हणजे आपल्या बनानाच्या किंवा केळीच्या पानावर वाढलेल्या या थाळीकडे जर तुम्ही बघितलं तर एक परिपूर्ण आहार ही जी संकल्पना आहे, बॅलन्स डाएट, ती आपल्या पूर्वजांना निश्चितच माहिती होती असं आपल्याला पटायला लागतं. बघा, लिंबाची फोड, कोशिंबीर, चटण्या, भाज्या, सुकी भाजी, ओली भाजी, वरण, भात, तुपाची धार, थोडस गोड आणि पोळी किंवा पुरी. म्हणजे प्रथिनं, जीवनसत्व, कर्बोदके आणि खनिजे या सगळ्यांचा वापर हा आपल्या आरोग्यासाठी केलाच गेला पाहिजे रोज, असा जो अट्टहास त्यांचा होता, त्यामागे फार मोठे शास्त्र होतं. आणि पर्यावरणाशी मिळते जुळते अन्नाचे प्रकार म्हणजे हवामान बदलानुसार आपल्या ताटातले पदार्थही बदलत जातात असं तुमच्या निश्चित लक्षात येईल. आता जर अजून एक इथे बघितला चित्राचा भाग, तर हा दुधाच्या पदार्थांना पनीर मध्ये किंवा टिकवून ठेवण्यासाठी केलेली प्रक्रिया असं म्हणता येईल. आता तिसरा जो प्रकार आहे किंवा तिसरी जी प्रक्रिया महत्वाची इथे बोलली गेलेली आहे ती आहे कुटण्याची. आता जर बघितलं तर हे असे छोटे छोटे कुटण्याचे साहित्य आपल्याला निश्चित मिळतात, जिथे मिरी आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटता येते. त्याचा नुसता स्वाद किंवा वास हा अतिशय ताजा असतो असं म्हणता येणार नाही, परंतु यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी वाचवतोय, वीज ही वाचवतोय असं लक्षात घ्या. ताक घुसळण्यामागेही तेच तत्व आहे. म्हणजे जितकं तुम्ही ताक घुसळाल निव्वळ लोणी काढण्यासाठी नाही, तर त्याच्या परिपूर्णतेसाठी ते गरजेचं आहे. त्याच्याने खूप जास्त हा मानवी शरीराला उपयोग होतो. आता जर तुम्ही बघितलं तर सौर ऊर्जेचा वापर करा रोजच्या जीवनात, असं आपलं पर्यावरण मूल्य हे निश्चितच आहे. अहो, आपण हे करतच आलोय खूप पूर्वीपासून. बघा बरं, तुम्ही ही चित्र बघितली तर तुम्हाला निश्चित कळेल की उन्हात वाळवणे ही प्रक्रिया दर उन्हाळ्यात प्रत्येक घरात होते. मग त्या गाद्यांना हवा देणं असू दे किंवा लोणची, पापड आणि कुरडया वाळवणं असू दे, सांडगे, मिरच्या त्याही झाल्या बरोबरीला. परंतु सगळ्यात मोठा भाग म्हणजे मासळी ही सूर्याच्या ऊर्जेवर किंवा सूर्याच्या उन्हात अशी चांगली वाळवली तर ती वर्षभर टिकते, हे मी सांगायला नको. म्हणजे वाळवणे, त्याची लोणची करणे, वेगवेगळे मुरंबे करणे, कुरडया, पापड तर आपल्याकडे किती प्रकारचे पापड आपण करतो. म्हणजे वेगवेगळ्या धान्याचे वेळेप्रमाणे उपयोग करून घेणे, परंतु त्याची तयारी ही आपण उन्हाळ्यात जास्त करतो. आता ह्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे ह्या सगळ्याचा वापर आपण रोज करावा अशी अपेक्षा तर आहेच, परंतु याचा किती अभ्यास आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्यासाठी आधीच करून ठेवलाय असं बघून खरंच आश्चर्यचकित व्हायला होतं. आता जर थोडंसं अजून पुढे गेलो आपण तर आणखी थोडी उदाहरणं घेता येतील. आता पुढचं पर्यावरणीय मूल्य ज्याला आपण म्हणतो ते मूल्य आहे की डोंट वेस्ट युअर फूड. तुमचं अन्नधान्य किंवा तुम्ही ताटात घेतलेला पदार्थ किंवा तयार केलेला पदार्थ हा टाकून देऊ नका. आता हा टाकून देऊ नका याच्यासाठी आपल्याला सांगायलाच लागत नाही. शिळ्या अन्नाचा अतिशय चविष्ट उपयोग करणं हे कोणी भारतीयांकडून शिकावं. खरंच म्हणजे शिळा पोळीचा खाकरा हा गुजरात राजस्थानमध्ये प्रसिद्ध आहेच, परंतु बाजऱ्याची भाकरी किंवा बाजरीची भाकरी ही जास्त दिवस टिकावी आणि ती जास्तीत जास्त मुरलेली भाकरी ही प्रवासात कशी घ्यावी याच्यासाठी पाण्याचा वापर न करता दशमी सारखा दुधाचा वापर करून त्याची प्रक्रिया पूर्ण करावी, म्हणजे ती जास्त काळ टिकते, हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलंय. दुसरा भाग बघायचा झाला तर जसं मी म्हणत होते की पनीर किंवा कॉटेज चीज हे नासलेल्या दुधापासून तयार झालेला पदार्थ आहे.
टाकून न देणे अन्न हा फार मोठा पर्यावरणीय मूल्याचा भाग हा आपल्याला आपल्या घरातूनच समजवला जातो, याचीही काही उदाहरणं आहेत. जर तुम्ही बघितलं तर कर्नाटक आणि तामिळनाडूच्या बाजूला या प्रांतांमध्ये दही भात करणं हे फार मोठं समजलं जातं. दही भात हा सर्वात उत्तम लागतो जेव्हा तो भात शिळा असतो, मोकळा असतो, फडफडीत असतो, थंड असतो. त्याचप्रमाणे सालींचा किंवा शिरांचा भाज्यांचाही वापर हा आपण करत आलेलो आहोत. इथे एक उदाहरण मी दिलंय, पण अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यात ही नक्की सापडतील. थोडा विचार करून बघा. हे उदाहरण मी दिलंय दोडक्याचं. दोडक्याच्या शिरांपासून केलेली ही चटणी अतिशय मौल्यवान असते, खूप चांगल्या पद्धतीने ती लागते. म्हणजे नारळाच्या चटण्या किंवा बाकीच्या चटण्या तर आहेतच, लसणाची तर दाण्याची आहे, परंतु अशा फेकून देण्याच्या म्हणजे साल जी आपण काढतो दोडक्याची, त्या सालीची सुकी किंवा ओली चटणी करून त्याचाही वापर करणं हे आपल्या घराघरामध्ये काही नवीन नाहीये. शिकवलंच जातं, या शिकवल्याच जातात या सगळ्या गोष्टी. आता जर तुम्ही त्याच्या पुढचं उदाहरण बघितलं तर ते आहे अवियलचं. ना अवियल हा केरळातला फार मोठा पदार्थ आहे किंवा अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे. आणि अवियल हे याची निर्मितीच मुळी तुकड्या तुकड्यातल्या झालेल्या भाज्यांपासून आहे. एका मोठ्या राजाच्या निमंत्रणामध्ये खूप मोठी पंगत झाली आणि त्या पंक्तीसाठी तयार करताना अनंत भाज्यांचे छोटे छोटे तुकडे हे शिल्लक राहिले आणि ते वाया जाणार होते. महाराजांना ते संकल्पना आवडली नाही आणि त्या छोट्या तुकड्यांपासून काहीतरी नवीन प्रकार करण्यासाठी कर अशी आज्ञा त्यांनी दिली. त्यानुसार त्यांच्या शेफनी किंवा त्यांच्या आचार्यांनी जी पाककृती तयार केली ती आज अवियल म्हणून प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये नारळाचा किस आणि ज्याला खव असं म्हणतात, तर नारळाचे चव आणि पूर्ण ही संबंध भाजीची प्रक्रिया, ज्याच्यात अनंत भाज्या आणि शिल्लक राहिलेल्या भाज्यांचे तुकडे शक्यतो, यापासून ही अतिशय सुंदर अशी रेसिपी किंवा पाककृती ही उदयाला आली. म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा आपण याचा वापर करतच आलेलो आहोत. म्हणून असं म्हणतात की कुटुंब हे सगळ्यात जास्त प्रभावी माध्यम आहे पर्यावरणीय सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी. जेव्हा तुम्ही किंवा आपण सगळे रोजच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घेऊ, तेव्हाच आपली पुढची पिढी या सगळ्या गोष्टी या आचरणात आहे. ताटात अन्न टाकून न देणं हे मोठ्यांचं काम. निव्वळ तेवढंच नाही तर त्याचा योग्य पद्धतीने वापर करणं, फ्रीज मध्ये असलेल्या सर्व वस्तूंचा वापर पुरेपूर करणं हेही तितकंच महत्वाचं इथे ठरतं असं म्हणायला काही हरकत नाही. आता जर तुम्ही बघितलं तर हे सुंदर सुंदर चिक्कीचे जे तुकडे दिसतात ते आज आपण प्रोटीन बार म्हणून अमेरिकन किंवा युरोपियन कंपनींनी विकलेली खात असतो. पण आपल्या पूर्वजांनी आपल्याला चिक्की तर किती वर्षांपासून दिलेली आहे. वेगवेगळ्या धान्याचे हे मिश्रणच म्हणायला लागेल, जी गुळापासून केलेली आहे. म्हणजे परत एकदा साखर न वापरता गुळाचा वापर करून किंवा मधाचा वापर करून त्याच्यात गोडवा आणणं, खजूर वापर करून त्याचा गोडवा हा शरीरात जाईल असं बघणं. निव्वळ चिक्कीच नव्हे तर लाडवाचेही अनंत प्रकार, मी थोडीशी नावं दिली तिथे. तुम्ही जर बघायला गेलात तर ही जी यादी आहे ती अमर्यादित आहे. म्हणजे डिंकाचा लाडू हा निव्वळ बाळंतिणीचा नव्हे तर हिवाळ्यात सगळ्यांनी खावा असा जो प्रकार आहे तोही तितकाच महत्वाचा आहे. किंवा तिळगुळाचे लाडू असू देत, मेथीचे लाडू असू देत, मखना लाडू असू देत, नारळाचे लाडू तर आपण म्हणूया रवा नारळ हा तर फार प्रसिद्ध आहेच, बेसन आहे, अळीव आहे. दाण्यांचा लाडू लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असं म्हटलं जातं. किंवा राजगिऱ्याचा जो उपवासाला जातो. म्हणजे मानवी शरीरातील शर्करेचे प्रमाण हे चांगलं राहावं आणि त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या जीवनसत्व आणि खनिजांची ही त्याच्यामध्ये समावेश व्हावा असा हा जो भाग आहे तो इथे आपल्याला निश्चितच दिसतो. आता तुम्ही आठवून बघा की तुम्ही लहानपणापासून ह्याच्यातले कुठले कुठले पापड, लोणची,
किंवा असे चिक्की किंवा लाडवाचे प्रकार खाल्ले आहेत आणि तुम्हाला लक्षातही न येता त्या विशिष्ट मूलद्रव्याचं किंवा त्या विशिष्ट जीवनसत्वाचं सेवन हे आपण करत आलेलो आहोत. जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे शिंगाडे किंवा गाजर यांच्याही फार सुंदर अशा पाककृती, गोड पाककृती या आपल्याकडे केल्या जातात. जसं गाजराचा हलवा आहे, मूग डाळीचा हलवा आहे. म्हणजे मूलतः मलाई बरोबर किंवा दुधाच्या किंवा दुग्ध पदार्थांबरोबरच आपण विशिष्ट प्रकारची कडधान्य किंवा विशिष्ट प्रकारची फळं खावी असा हा इथे थोडासा भाग आपल्याला दिसून येतो. पुढे बघूयात. नैसर्गिक साठवणीसाठी ज्याला आपण आता म्हणतो की ड्राईंग आहे म्हणजे उन्हात वाळवणे आहे, पिकलिंग आहे म्हणजे लोणची घालणे आहे, किंवा तिसरा भाग असतो की रेफ्रिजरेटिंग, डीप रेफ्रिजरेटिंग, किंवा वी हॅव टू कीप तो जो पूर्ण पदार्थ आहे तो जास्तीत जास्त टिकावा म्हणून जो प्रकार केला जातो त्याच्यासाठी आपल्याला बॉटलिंग, कॅनिंग या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आजकालच्या जमान्यात. पण तुम्ही थोडासा आधी जाऊन विचार करा, पूर्वीच्या जमान्यात हे कसं केलं जातं. बोरिक पावडर नव्हती तेव्हा आपण नीम किंवा ज्याला कडीनिंब असं म्हणतो त्याचा वापर आपण इथे पूर्वानुपार करत आहोत. जर बघितलं तर आपल्या गव्हाच्या, तांदळाच्या मोठ्या मोठ्या पोत्यांमध्ये ही पानं ठेवली तर ती खराब होत नाही किंवा त्या पूर्ण धान्याला ही कीड लागत नाही असं निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर याच कडुलिंबाचे देठ किंवा जे छोटे छोटे खोडाचे भाग आहेत त्याचा उपयोग दातून किंवा ब्रश करण्यासाठी आपण खूप पूर्वीपासून करत आलेलो आहोत. आता ह्या सगळ्या पदार्थांचा उपयोग करून निव्वळ भारतीय नाही तर विदेशी कंपन्याही करोडोंनी फायदा कमवतात. म्हणजे बघा, आपण इको टूथब्रश म्हणून खरं तर नीमची काडीच विकत घेत असतो, परंतु घेतो ना आपण त्याच्याऐवजी जर आपण डायरेक्ट जरी नीम वापरला किंवा झाडाचा उपयोग केला तरी सुद्धा काहीच हरकत नसते. पण थोडेस आपल्याला हा परत एकदा विचार करायलाच हवा. जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला दिसतंय राख. राखेचा वापर नैसर्गिक साठवणीसाठी करणं हेही महत्वाचं आहे तेवढंच. आता त्याचप्रमाणे आलं घालून वस्तू सांभाळून ठेवणं, साठवण करणं हे उत्तरेकडच्या लोकांना फार चांगलं जमतं. आणि त्याचप्रमाणे हे पाईन ट्विग जे आहेत तेही आपल्याला मणिपूर किंवा नागालँड या भागामध्ये हे वापरलेलं जास्त दिसून येतं. आता जर थोडंसं अजून पुढे जायचं झालं तर आपल्याला औषधींबद्दल बोलावं लागेल. परत एकदा बघा, या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ते चित्र आपल्याला दिसतात या तिन्ही गोष्टी या विदेशी कंपन्या आज परत आपल्याला विकतायत आणि सांगतायत की आम्ही तुमची हळद, तुमचा कोळसा, चारकोल किंवा आवळा, संत्र हे वापरलेलं आहे. बघा, आपण ह्या सगळ्या गोष्टींचा वापर कितीतरी पूर्वीपासून करत आलेलो आहोत. म्हणजे मोरावळा खाणं किंवा रोज एक तुकडा मोरावळ्याचा किंवा आवळा सुपारीचा खाणं हे गरजेचं आहे असं जेव्हा आजी आजोबा सांगतात तेव्हा आपल्याला ते पटत नाही. तेच जर विटॅमिन सी म्हणून आपल्याला त्याचे तुकडे दिले गेले तर मात्र आपल्याला ते खावे लागतात. म्हणजे बघा, आपण याचा विचार निश्चितच आधी केलेला आहे. त्याचप्रमाणे चंदन, हळद याच्यानी आपली त्वचा ही सुंदर होते हेही आपल्याला आपले पूर्वज सांगत आलेले आहेत. किंवा हळदीचा उपयोग हा जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केला जातो हेही आपल्याला आता परत एकदा कळू लागलेलं आहे. म्हणजे मीठ आणि हळद वापरून विविध प्रकारच्या पदार्थांची साठवण तर केली जातेच, परंतु त्वचेलाही हे खूप गुणकारी असतात. आता जर तुम्ही बघितलं, अर्थात आयुर्वेदामध्ये याबद्दलची खूप चांगली आणि खूप महत्वाची मोठी माहिती ही दिली गेलेलीच आहे, परंतु आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अशी छोटी छोटी उदाहरणं ही उपयोगी पडतील. जर तुम्ही बघितलं तर तुळस किंवा कढीपत्ता, आलं किंवा वेगवेगळ्या मसाल्याचे पदार्थ जसे वेलदोडा आहे, लवंग आहे, हिंग आहे, जिरे आहेत, या सगळ्यांमध्ये विविध प्रकारचे गुणधर्म हे लपलेले असतात. बघा, आठवून तुमच्या सगळ्या गोड पदार्थांमध्ये थोड्याशा वेलदोड्याची पूड
किंवा जायफळाची पूड ही घातली गेलेली असते. दालचिनीचा तुकडा ही रक्त शर्करा कमी करण्यास उपयोगी पडते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा आपल्याकडे आधीच केलेला आहे. केले ते आपण दुर्लक्ष, आणि म्हणून परत एकदा याचा विचार करणं निश्चितच अपेक्षित आहे. शिकेकाई आणि रिठा हे जर वापरले गेले तर आपल्या पर्यावरणात शॅम्पू किंवा कंडिशनर किंवा क्लिनिंग एजंट्स वापरायची गरजच पडणार नाही. आणि हे जे केमिकल्स किंवा रसायनं आपल्या पर्यावरणात मिसळत आहेत ती थोडी तरी कमी आपल्याला निश्चित करता येतील. हेअर डाईज किंवा वॉशिंग पावडर्स किंवा क्लिनिंग काइंड ऑफ प्रोडक्ट्स किंवा उत्पादनं जी आपल्याला घर स्वच्छ करण्यासाठी लागतात, त्याचप्रमाणे कपडे स्वच्छ करण्यासाठी लागतात, भांडी स्वच्छ करण्यासाठी लागतात, तर या सगळ्यांसाठी आपल्याला त्याच्यासाठी सुटेबल अल्टरनेटिव्ह म्हणजेच त्याच्याबद्दल दुसरा पदार्थ जर वापरता येत असेल जो नैसर्गिकरित्या खूप हानी आपल्या पर्यावरणाला पोहोचवणार नाही असं जर असेल तर निश्चित त्याचा वापर आपण हा रोजच्या आयुष्यात केलाच पाहिजे. आणि याच बद्दलची ही माहिती किंवा याबद्दलची जी पुस्तिका ही आपल्या शासनाने प्रकाशित केलेली आहे. त्याचबरोबर लाईफ या नावाचं ऍप आपल्या शासनाने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण त्याची चर्चा थोडी पुढच्या स्लाइड मध्ये करूया. आता हा एक अजून एक फार मनोरंजक प्रकारचा भाग माझ्या वाचनात त्या परंपरा या पुस्तिकेत आला आणि तो मी तुमच्या समोर मांडते. अरुणाचल प्रदेशमध्ये तांदूळाची शेती आणि मत्स्य शेती ही एकाच वेळी केली जाते. आहे ना गंमत? म्हणजे जर तुम्ही बघितलं तर इथे पेरणी झालेली असते आणि त्याच प्रदेशामध्ये त्याच पाण्याच्या प्रकारामध्ये हे काही प्रकारचे मासे किंवा छोटे अतिशय सूक्ष्म मासे असे हे सोडले जातात. आता यामध्ये माशांची पैदावार तर आहेच, परंतु त्यांना खायला घालण्यासाठी हा दुसरा खर्च हा उद्भवत नाही. आता याप्रमाणेच ह्या मिप्या आणि एनो या जाती या तांदळाच्या आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर या पूर्ण प्रदेशाची स्वच्छता ही हे मासे करत असतात. म्हणजे हा दुहेरी उपयोग या शेतीचा किंवा या शेतकामाचा हा झालेला आपल्याला निश्चितच दिसून येतो. जेव्हा या सगळ्याचा आपण विचार करतो तेव्हा जर तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची मांडणी किंवा वेगवेगळे पिकं घेणं आपापल्या ऋतूंनुसार किंवा मृदेच्या पूर्ण टेक्स्चर किंवा मृदेच्या प्रकारानुसार हे काही आपल्याला नवीन नाहीये. किती पाणी कुठल्या प्रकारच्या खरीप किंवा रब्बी पिकाला लागतं हे सांगणारे पूर्वज आपल्याला निश्चितच खूप उपयोगी पडतात जेव्हा आपण या मुख्य उद्योगामध्ये समावेश करत असतो. आता याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर अशा प्रकारच्या इनोव्हेटिव्ह किंवा अतिशय प्रभावकारी आणि नवीन नवीन पद्धतींनुसार आपल्याला हा फरक हा निश्चित दिसून येतो. जसं अगदीच अलीकडे जर तुमच्या लक्षात असेल तर गेले 15 दिवस किंवा 1 महिना टोमॅटोचे भाव हे अगदी आकाशाला भिडलेले आहेत असं म्हणतात. तर हे टोमॅटो अगदी आपल्या गच्चीत सुद्धा तयार करता येतील किंवा उगवता येतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती किंवा उगवण्याच्या पद्धती या आपल्याला दिसून येऊ शकतात. चला तर मग पुढची पद्धत बघूया. आता पुढची पद्धत जी आहे ती आहे जलसंपदेविषयी. जलसंपदेचा विचार करताना आपल्या पूर्वजांनी फारच विचार करून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे बंधारे, बांध, विहिरी, आड हे बांधून ठेवलेले दिसतात. जसं पुष्करणी हे तर एक म्हणजे फारच मोठं आश्चर्य आपल्याला निश्चित दिसून येतं. पायऱ्या पायऱ्यांनी बांधलेली ही विहीर अगदी 21 मजली खोल असू शकते. आता यामध्ये तुम्ही जर थोडा जास्त इतिहासाचा भाग बघितला तर गुजरात आणि राजस्थानमध्ये या प्रकारच्या विहिरी जास्त दिसून येतात. आता इथे काही महाराण्यांनी त्या विहिरींच्या बांधण्यासाठी किंवा त्या विहिरींचा उपयोग आपल्या जनमानसाला होण्यासाठी अगदी जीवाचेही अर्पण केलेलं आहे असंही तुम्हाला बघण्यात येईल. म्हणजे अशा पद्धतीने
राजे रजवाड्यांनी आपल्या जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी एवढ्या मोठ्या मोठ्या पुष्करणी बांधलेल्या आपल्याला दिसून येतात. आता ह्या पद्धतीची जलसंपदा किंवा या पद्धतीचे त्याचा विचार हा फक्त देशावर नव्हे तर गड किल्ल्यांवर किंवा हिल स्टेशनवर सुद्धा झालेला आपल्याला निश्चित दिसतो. आता ह्याचा उपयोग आजही आपण करू शकतो. मागच्या काही भागांमध्ये आपण बांबूची संरचना पाणी वहनासाठी किंवा जलवहनासाठी जलप्रवाहासाठी केलेली आपण बघितलेलीच आहे. त्याचप्रमाणे ताजमहाल बद्दल बोलतानाही आपण याचा निश्चितच उल्लेख केलेला होता की ताजमहालला यमुनेनी पाणी दिलेलं आहे आणि ह्या पूर्ण कारंजामध्ये जी पाण्याची व्यवस्था आहे ताजमहालच्या ज्या बागेतली त्यामध्ये आपल्याला एक अतिशय आश्चर्यकारक पद्धतीची जलसंपदा वापरण्याची ही दिसून येते. म्हणजेच हा सगळा भाग जो आहे स्टेप वेल्स असू देत म्हणजे पायऱ्या पायऱ्यांच्या विहिरी असू देत किंवा गड किल्ल्यांची वेगवेगळी टाकी असू देत, जसं सिंहगडाची देवटाका आहे किंवा अगदी तुम्ही सज्जनगडावर गेलात किंवा सगळीकडे सगळ्याच आपल्या वेगवेगळ्या गडांवर आपल्याला एक पाण्याची व्यवस्था किंवा जलस्रोत हा निश्चित दिसून येतो. आता जर तुम्ही उत्तरेत गेलात तर तिथे गरम पाण्याचे झरे सुद्धा आपल्या देवस्थानांमध्ये समाविष्ट आहेत. जसं वसिष्ठ नावाचं एक ठिकाण मनालीच्या अगदी जवळ आहे जिथे आपल्याला उष्ण पाण्याचे किंवा गरम पाण्याचे झरे हे दिसून येतात. आता इथे आपल्याला सल्फर हे खनिज किंवा हे या मूलद्रव्याचे जास्त प्रमाण दिसून येतं आणि त्यामुळे इथलं पाणी हे औषधी असं समजलं जातं. आता या सगळ्याचा वापर आपल्या धार्मिक रूढींमध्ये निश्चितच केला गेलेला आहे. आता याबद्दल जास्त बोलायचं झालं तर आपल्या पर्यावरणीय वस्तूंचा किंवा पर्यावरणाचा आपण रोजच्या आयुष्यात तर वापर करतच असतो, परंतु जसं मी म्हटलं की जास्वंद किंवा निशिगंध या वनस्पतींचा वापर हा मान्सूनच्या आगमनाची तारीख कळण्यासाठीही केला जातो. आता जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या रॉ मटेरियल पासून किंवा कच्च्या मालापासून ह्या केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात आणि याचा जास्तीत जास्त वापर आपण परत करतच आहोत. आणि निश्चितच मला खात्री आहे तुम्ही सगळेजण हे 6 आवर्स या रोजच्या वापरात हे आणलेले आहे तुम्ही. आता जर बघितलं तर हे 6 आर परत एकदा आपण फक्त थोडीशी उजळणी करूया. हे 6 आर आहे. पहिला आहे तो रिड्यूस, म्हणजे नवीन नवीन वस्तूंचा वापर सगळ्यात कमी करा, टाळा. जितकं शक्य असेल तेवढी नवीन वही विकत घेणं टाळा. जर शक्यता असेल तर रियूज करा. जुन्या वह्यांच्या रिकाम्या कागदांची परत एकदा वही करा. रिसायकल, जे वापरून झालेले कागद आहेत ते फेकून न देता ते रिसायकल किंवा पुनर्चक्रीकरण करण्यासाठी परत पाठवा. त्याच्यानी कागद निर्मितीची प्रक्रिया होऊन आपल्याला सुंदरशा वह्या परत एकदा मिळू शकतात. रिकव्हर, वेगवेगळ्या ई गॅजेट्स मधून आपल्याला वेगवेगळे मेटालिक किंवा धातूंचे जे तुकडे किंवा अतिशय सूक्ष्म असे तुकडे मिळतात ते परत एकदा मिळवून आपण त्याच्यावर प्रक्रियाही करू शकतो. याच्याबद्दलची चर्चा आपण मागच्या भागात केलेलीच होती. रिडिझाईन, परत एकदा नवीन नवीन पद्धतीने या गोष्टी आपल्या समोर आल्या. म्हणजे पत्रावळ असण्यापेक्षा जर इथे असे झाडाच्या सालीपासून केलेली डिश आपल्या समोर आली किंवा ताटली आपल्या समोर आली तर आपल्याला कदाचित जास्त आवडेल. त्यामुळे रिडिझाईन करा, रिथिंक करा, रिइनोव्हेट करा त्याला. जर तुम्ही बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सुद्धा आपण इथे ऑफकोर्स ह्याच्याबद्दलही जास्त बोललो होतो की रिमॅन्युफॅक्चर जेव्हा आपण अगदी पोलादासारखा जेव्हा धातू विचार करतो तेव्हा सुद्धा कशा पद्धतीने त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात. या हायड्रोजन वापरून जर आपण पर्यावरणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तर ते कसं उपयोगी पडेल याही बद्दल चर्चा आपण निश्चितच आधीच्या भागामध्ये केलेलीच आहे. तुम्ही विचार करा, तुमच्या सेलिब्रेशन्स मध्ये, तुमच्या पार्ट्यांमध्ये जर अशा पद्धतीचे थर्मोकोल डिश वापरण्याच्या ऐवजी पर्यावरणपूरक अशा छोट्या छोट्या थाळ्यांचे किंवा छोट्या छोट्या वाट्यांचे उपयोग केले गेले किंवा प्लास्टिकच्या स्ट्रॉ ऐवजी पुठ्ठ्याच्या जर या स्ट्रॉ वापरल्या तर किती फरक पडेल असा विचार आपण रोजच्या आयुष्यात केलाच पाहिजे. आणि या पद्धतीचा विचार हा आपल्या शासनाने
पुढे यावा म्हणून अतिशय छोट्या वयापासून, मी मागच्या वेळी आपण जसं म्हटलं की अतिशय शालेय जीवनापासून, अगदी छोट्या मॉन्टेसरी पासून सुद्धा किंवा किंडरगार्टन पासून सुद्धा, शिशु विहार पासून सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार हा आपल्या मुलांवर बिंबवता येतो. आपली तरुण पिढी, आपली छोटे बाळ ही या सगळ्यांचा विचार करणारच आहे, परंतु आपण त्यांना जर त्या पद्धतीचा विचार करायला शिकवलं तर रोजच्या आयुष्यात त्यांना याबद्दलच्या अडचणी अजिबात येणार नाहीत. आता हा एक नवीन पद्धतीचा रंग आहे बरं का. नुकताच माननीय नितीन गडकरी सरांनी याचं उद्घाटन किंवा याचं लॉन्च हे केलेलं आहे. हा रंग आहे प्राकृतिक पेंट. खादी ग्रामोद्योग जी आपली वेबसाईट आहे खादी इंडियाची, त्याच्यावर तुम्ही याबद्दलचं जास्त व्हिडिओज आणि माहिती निश्चितच बघू शकाल, पण तो थोडीशी माहिती मी तुम्हाला इथे सांगू शकते. असं म्हणतात की आपल्याकडे अजूनही शेतकरी हा निव्वळ शेती करत नाही, तर त्याच्याकडे थोडीशी गुरं ही नेहमीच असतात, बैल असू देत, गाई असू देत. तर ह्या सगळ्यांच्या विषयपासून, या गुरांच्या विषयपासून ज्या पद्धतीने म्हणजे ह्या पेंटमध्ये किंवा ह्या रंगात, प्राकृतिक रंगामध्ये 30% ही शेण हे वापरलेलं आहे असं म्हणतात. म्हणजे गुरांचं शेण हे याच्यापासून हा रंग तयार केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की म्हणजे ह्याला वास येत असणार नाही का, तसं नाहीये. हा ओडरलेस म्हणजे याला वास येत नाही. त्याचप्रमाणे ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसल्यामुळे, रासायनिक पदार्थ नसल्यामुळे आपल्याला हा रंग अगदी आपल्या घराच्या आतल्या भिंतींना आणि बाहेरच्या दर्शनी भिंतींनाही आनंदाने वापरता येतो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे रंग हे उपलब्ध आहेत. अगदी मोठ्या प्रकारचं जर तुम्ही बघितलं तर पांढऱ्या रंगात हा उपलब्ध आहे. डिस्टेंपर पण आहे आणि प्लास्टिक पेंट सारख्या मोठ्या पद्धतीचा सुद्धा तुम्हाला इथे इमल्शन हा मिळू शकतो. तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे स्पष्ट दिसतंय आपल्याला की इको फ्रेंडली काऊ डंग पेंट, म्हणजे त्याच्यावर असं स्पष्ट लिहिलंय की शेणापासून, गाईच्या शेणापासून हा रंग तयार केलेला आहे. बघा, भारत सरकार एवढे वेगवेगळे प्रयत्न करतंय आणि अशा पद्धतीने जर आपल्याला मार्केटिंग व्यवस्थित केलं गेलं ह्या सगळ्या उत्पादनांचं, तर निश्चितच आपण हे खरेदी करायला पुढे मागे बघणार नाही. आता इथे जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक शेतकरी साधारणपणे वर्षाला प्रत्येक गुरामागे 30,000 रुपये या पेंटच्या किंवा या रंगाच्या उत्पादनानुसार हा मिळवू शकतो असा विचार इथे आहे. म्हणजे फक्त शेतीच नव्हे तर वाया जाणाऱ्या पदार्थांपासून आपल्याला आर्थिक विकास हा साधायचा असेल, पर्यावरणाला हानी होऊ न देता, तर अशा प्रकारचे नवीन नवीन प्रयोग हे आपल्याला करायलाच हवेत आणि त्याला निश्चितच जास्त पुढाकार घेऊन त्याचा वापर आणि त्याचा प्रसार हे दोन्ही केलं गेलं पाहिजे. नैसर्गिक रंग हे फक्त होळीमध्ये विकत घेण्यासाठी नसून रोजच्या आयुष्यातही त्याचा वापर आपल्याला करता येतो. हे निव्वळ ह्या भिंतींच्या रंगांवरून नाही तर आपल्या वस्त्रांच्या रंगांवरूनही आपल्याला दिसू शकतं. तत्पूर्वी आपण थोडासा विचार करूया दळणवळणाचा. मी जसं म्हणलं की आपले पूर्वज आपल्या दळणवळणाविषयी सुद्धा खूप जागरूक होते. म्हणजे चालत जा, सायकल घेऊन जा असे सांगणारे आजी आजोबा कदाचित आपल्याला दुष्ट वाटू शकतात, पण त्या मागचा जो ज्वलनशील पदार्थ किंवा ज्याला म्हणता येईल की पेट्रोल आहे, डिझेल आहे, तर ह्या सगळ्यांचा वापर ह्या कमीत कमी करून आपण पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवावी असाही इथे उल्लेख आपण निश्चित करू शकतो. आता तुम्ही जर इथे बघू शकत असाल तर हाताने वल्हवली जाणारी नाव, आत्ताच नुकतेच जर तुम्हाला माहिती असेल तर मिरजेच्या जवळ कृष्णेच्या खोऱ्यात खूप मोठ्या लांबच्या लांब होड्यांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेलेली होती, जिथे वल्हवून नावा या मोठ्या मोठ्या समूहांनी पुढे पळवल्या होत्या. आता ह्या प्रकारच्या स्पर्धा या केरळामध्ये फारच प्रसिद्ध आहेत, पण महाराष्ट्रातही आता खूप रंगायला लागलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर दळणवळणासाठी आपण बैलांचा उपयोग तर फार पूर्वीपासून करत आहोत. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही. हा, थोडासा वेळ जास्त लागूही शकतो, पण जिथे शक्य आहे
तिथे अशा प्रकाराने पर्यावरणास कमीत कमी हानी पोचवण्याचा मार्ग का आपण अंगीकारायचा नाही, हा एक विचार इथे मांडता येईल. आता पुढचा बघितला तर पुण्यासारख्या ठिकाणी जिथे 40 लाखापेक्षा जास्त वाहनं रोज रस्त्यावर असतात, तिथे आपल्याला ईव्ही किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्सचा विचार हा करायलाच हवा. जसं तुम्ही बघताय चित्रामध्ये की या वनस्पतींचे जे ब्रिजेस आहेत किंवा पूल आहेत, हे नैसर्गिकरित्या बांधले गेलेले पूल जर आपल्याला असे सापडले, अर्थातच हे खरं चित्र आहे जिथे तुम्ही बघू शकता की अरुणाचल किंवा नागालँड मध्ये अशा प्रकारचे पूल आजही उपलब्ध आहेत. या वनस्पतींच्या मुळांपासून बनलेल्या पुलांवरून दळणवळण करणं सुद्धा नुसतं टुरिझम किंवा पर्यटनासाठी नाही, तर रोजच्या उपयोगासाठी सुद्धा हे वापरलं जातं. आता तुम्ही बघत असाल तर लिफ्ट न वापरता फक्त आगीमध्ये किंवा फक्त भूकंपामध्येच नव्हे तर रोजच लिफ्टचा उपयोग न करता जर पायऱ्यांचा उपयोग केला गेला तर निश्चितच आपल्याला आरोग्यदायी आयुष्य हे मिळू शकतं असं म्हणता येईल. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला थोडासा वस्त्र उद्योगाचा विचार इथे करता येतो आणि त्याच्यासाठी आपण इथे बघू शकता की जे नैसर्गिक तंतू आहेत त्याचा जर जास्त वापर केला गेला तर ते आपल्या त्वचेसाठीही फार उपयोगी पडतं आणि निश्चितच पर्यावरणाची हानी ही कमीत कमी होते. म्हणजे जर सुती किंवा अतिशय लिनन किंवा असं म्हणता काथ्या आहे, ज्यूट आहे, या सगळ्या तंतूंचा जर वापर करता आला किंवा लोकर आहे, रेशीम आहे, यासारख्या जर तंतूंपासून जर वस्त्रोद्योगास आपल्याला प्राधान्य देऊ शकलो तर त्याचा उपयोग निव्वळ आर्थिक पुढाकारासाठी नाही किंवा आर्थिक विकासासाठी नाही तर पर्यावरण हानी कमीत कमी होण्यासाठी आपल्याला निश्चित म्हणता येतो. आता तुम्ही इथे बघू शकत असाल की पारंपरिक गालिचे जे असतात ते हाताने विणलेले असतात, तशा प्रकारचे गालिचे आपण वापरले आणि जर मिल्क पद्धतीचे आर्टिफिशियल किंवा ज्याला म्हणता येईल अनैसर्गिक तंतूंपासून तयार केलेले गालिचे आपण टाळू शकलो तर ते फारच उत्तम. भारतातल्या प्रत्येक भागामध्ये किंवा प्रत्येक प्रदेशामध्ये प्रांतामध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीची वस्त्र बांधणी ही दिसून येते. जर आपण पंजाबच्या बाजूला किंवा हरियाणाच्या बाजूला गेलो तर आपल्याला फुलकारी दिसते, जिथे रेशीम काम हे जास्त मांडलं जातं. राजस्थानमध्ये आपल्याला आरशांचा वापर हा जास्त दिसून येतो. परत एकदा बघा, या दोन्ही पद्धतीमध्ये किंवा या दोन्ही प्रदेशांमध्ये आपल्याला हवामानाचा किंवा पर्यावरणाचा विचार हा निश्चित केला गेलेला दिसतो. जसं तुम्ही कुलू मनाली किंवा जसं पश्मिना आहे काश्मीरची, तर अशा पद्धतीचा जर तंतूचा वापर केला गेलेला असेल तर लोकर आणि रेशीम हे थोडंसं उबदार प्रकारचं कापड निर्माण करतात आणि म्हणूनच थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये जम्मू काश्मीर आहे, हिमाचल आहे, उत्तराखंड आहे, तर या सगळ्या प्रदेशांमध्ये आपल्याला हे लोकर, पश्मिना या प्रकारचे तंतू हे जास्त दिसून येतात. त्याच प्रकारे जर थोडासा विचार केला तर आरसे हे राजस्थानातल्या वाळवंटामध्ये हरवलेल्या माणसाला शोधायचा एक फार सोपा मार्ग असतो. चमकणारे आरसे आपल्याला पटकन सांगून जातात की कोणीतरी व्यक्ती इथे दिसते. तर अशा प्रकारचा हा विचार जर आपण पुन्हा करू शकलो तर हे आपल्याला फार उपयोगी पडेल. जसं मी म्हणलं की राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये आपल्याला बांधणी किंवा बंदेश हा एक अजून मोठा भाग दिसून येतो. दक्षिणेकडे आपल्याला इकर किंवा पोचंपल्ली या प्रकारचा धागा किंवा या प्रकारचं वस्त्र निर्मिती आपल्याला दिसून येऊ शकतं. मधुबनी आहे, बार्ली आहे, या सगळ्यामध्ये आपल्याला पर्यावरणाची काळजी घेतलेली दिसते. खास करून जर तुम्ही मधुबनी पेंटिंग्स केलेली चित्र किंवा मधुबनी वस्त्र जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्या सगळ्यामध्ये नैसर्गिक भागांचा मध्ये पशु पक्षी झाडं वनस्पती असू देत, या सगळ्यांचं चित्रण हे अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं गेलेलं असतं. वारली पेंटिंग्स आणि वारलीच्या साड्या किंवा सिल्कच्या वारलीच्या साड्या याही आजकाल बॅग सुद्धा अतिशय प्रसिद्ध होत आहेत आणि त्याचा भारताबाहेर जाऊन विक्री ही त्याची फार मोठ्या प्रमाणात होतीये. याचप्रमाणे जर सुती किंवा हातमागावर काढलेल्या कापडापासून जर वस्त्र निर्मिती केली गेलेली असेल तर त्याची फार चांगली किंमत
आपल्याला निश्चितच एक्सपोर्टमध्ये भारताच्या मिळू शकते. अजून एक भाग इथे मला नमूद करावा असं वाटतो की जेव्हा हातमाग किंवा जेव्हा आपण हँडीक्राफ्ट असं म्हणतो किंवा जेव्हा नक्षीकाम किंवा ज्याला शिल्पकाम आहे किंवा आणखीन काही जर त्याच्यावर प्रोसेसिंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या गेलेल्या असतील, तर अशा पद्धतीचं जर काम हाताने केले गेलेलं काम असेल तर आपल्याला निर्यातीमध्ये त्यामध्ये थोडीशी सूट जास्त मिळू शकते. जरूर शोधून काढा की वेगवेगळे बिझनेस किंवा वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे औद्योगिक आणि व्यावसायिक संस्था या कशा पद्धतीने अशा प्रांतीय कलांचा विकास हा साधत आहेत. जर आपण बघितलं तर निश्चितच मड हाऊसेस, खालचं जे चित्र आहे ते मड हाऊस आहे आणि हे मड हाऊस शहरात बांधलंय बरं का. म्हणजे शहरामध्ये चिखल आणि माती याच्यापासून बांधलेली घरं ही अतिशय प्रसिद्ध होत आहेत आणि आता त्याच्याबद्दलचा जास्त विचार ही भारतभर लोक करतायत. पण हे आपल्याला नवीन आहे का? मुळीच नाही. वरची जी पूर्ण रांग आहे ना ती आपल्या खेड्यांमधल्या चित्रांची घरांच्या. पहिलं आहे चित्र ते आहे कर्नाटक आणि तमिळनाडू मधलं, दुसरं आहे ते कोकणातलं आहे आपल्या, आणि तिसरं आहे ते नागालँड मधलं आहे. जर तुम्ही या तिन्ही चित्रामध्ये बघितलं तर इथे आपल्याला सामान्य पर्यावरणामध्ये किंवा परिसंस्थेमध्ये सापडणाऱ्या घटकांपासून घर निर्मिती हे केलेली ही स्पष्ट दिसून येते. अर्थातच नारळासारख्या कल्पवृक्षाचा फार मोठा भाग किंवा फार मोठा आधार आपल्याला इथे असतोच. म्हणजे झावळ्यांपासून केल्या गेलेल्या वस्तू किंवा घरं ही आपल्याला निश्चितच इथे मांडता येतील. परंतु जेव्हा आपण याचा थोडा जास्त विचार करतो तेव्हा भूकंप विरोधी घरं, जर तुम्हाला इथे उजवीकडे तुमचं पहिलं घर दिसत असेल तर ते काही खांबांवर बांधलं गेलेलं आहे. तर भूकंप विरोधी घरं किंवा इथे तामिळनाडू मधलं अतिशय जुनं किंवा पारंपरिक 180 वर्षापूर्वीचं घर इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय. तर या पद्धतीचं पाणी वाहून जाणारं कौलारू घर असणं आणि फार मोठ्या पद्धतीने चौकोनी परिघात या चौकोनी परिसरात असं हे अशी घरं बांधणी असते आणि ही सगळी ही वातावरण ही हवामान पूरक असते. जरी एखादा जास्त पर्जन्यवृष्टी झाली तरी सुद्धा फार नुकसान होऊ नये अशा पद्धतीने याचा विचार केलेला असतो. जर तुम्ही त्याच्याही पुढे जाऊन बघितलं तर लडाख मध्ये जे सामान किंवा जी सामुग्री ही घर बांधणीसाठी वापरली जाते त्याला सुद्धा किंवा त्याच्यामध्ये सुद्धा हे जास्तीत जास्त पर्यावरणीय विशिष्ट वस्तू वापरून याचा हानी कमीत कमी करण्यामध्ये उल्लेख करता येईल. आता तुम्ही भांड्यांचा वापर केला किंवा भांड्यांचा विचार केला तरी तुम्हाला असं दिसेल की आपल्या पारंपरिक रूढींप्रमाणे मातीची भांडी, बांबूची भांडी, तांब्याची भांडी अतिशय महत्वाची भांडी जातात. खरं तर कढईची भांडी सुद्धा जी आता दिसतच नाही, नामशेष होतात. मात्र मोठ्या मोठ्या कंपन्या परत या वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये उतरतायत. जर तुम्ही बघितलं तर कुल्हड हा थर्माकोलला फार चांगला पर्याय आपल्याला इथे दिसून येतो किंवा बांबूचा कप, ग्लास असेही आता आजकाल उपलब्ध झालेले आहेत. नारळाच्या बाहेरच्या कडक सालापासून तयार केलेल्या वाट्या या सुद्धा नुसत्या शोभिवंत वस्तू नाहीत तर वापरासाठीही आता उपयोगात आणल्या जात आहेत. तर ह्या पद्धतीने निव्वळ तांब्यातलं पाणी पिणं गरजेचं नसतं तर तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा लोखंडाच्या भांड्यांमध्ये केलेले पदार्थ म्हणजे लोखंडाच्या भांड्यामध्ये केलेला पदार्थ आणि नॉन स्टिक वर केलेला पदार्थ यामधला जो फरक आहे तो आपल्या पुढच्या पिढीला निश्चितच कळतोय आणि त्यापासून होणारे धोके, आरोग्याला फार मोठे धोके जसं कर्करोगाचा धोका असतो किंवा श्वसनाचे रोग असतात, तर या सगळ्या पद्धतीचे धोके आपल्याला टाळणं हेही फार महत्वाचं ठरतं. अर्थातच ही जी माती आहे, जिथे मी इथे कुल्हडचं चित्र दाखवते तुम्हाला, तर हा जो क्ले पॉट किंवा कुल्हड आहे त्यामध्ये जर काही प्रदूषित माती किंवा रसायन किंवा रंग वापरले गेले असेल तर मात्र निश्चितच परत एकदा ते पर्यावरणाला त्रासदायकच ठरेल. मित्रमैत्रिणींनो, आज मी इथे तुम्हाला एक छोटासा कंपनीचा लोगो दाखवते ज्याचं नाव आहे हाथी छाप. आणि तुम्ही म्हणाल की ह्या कंपनीचा लोगो आहे, निश्चितच आहे, तो मी अभ्यासासाठी इथे वापरत आहे. जर तुम्ही बघितलं तर हाथी छाप
इथे तुम्हाला एका छोट्याशा हत्तीचं चित्र दिसत असेल. तर हे हत्तीच्या विष्ठेपासून केलेल्या कागदाची कंपनी ही आहे. ही कंपनी पहिली 7 वर्ष फक्त निर्यात करत होती हा कागद. म्हणजे हाताने निर्माण केलेला कागद, हँडमेड पेपर ज्याला म्हणता येईल, त्याला जर्मनीतून खूप मोठी मागणी या कंपनीला होती. आजही तुम्ही निश्चित बघा, हातीछाप असं या कंपनीचं नाव आहे. मोठे मोठे कागद, त्याच्या डायऱ्या किंवा त्याच्या मोठमोठ्या भया, वेगवेगळ्या फोटो फ्रेम्स, कागदाच्या पिशव्या, या सगळ्या हातीछापच्या ब्रँडमध्ये उपलब्ध आहेत. देवळांमधल्या फुलांपासून केलेल्या उदबत्तीचं उदाहरण तर आपण मागच्या वेळी घेतलंच आहे. म्हणजे हाताने केलेले कागद किंवा आपल्या परिसरातील रद्दीवाल्याचं दुकान जर असेल तर ते त्या दुकानात असलेला कागद पुनर्चक्रीकरणाने आपल्याला जर वापरता येत असेल तर निश्चितच आपण याचा विचार हा करायलाच हवा. मित्रांनो, हेच ते ऍप आहे ज्याची मी थोडीशी माहिती तुम्हाला आधी दिली होती. मेरी लाईफ असं हे ऍप आहे प्रकृती वरचं. जर तुम्ही बघितलं तर नक्की डाउनलोड करून घ्या. यामध्ये आपल्याला A to Z फॉर सस्टेनेबल लाईफस्टाईल, म्हणजेच आपल्याला पर्यावरणाची काळजी घेऊन शाश्वत विकासासाठी काय करता येईल याची एक यादी A to Z या स्वरूपात दिलेली आहे. आणि प्रत्येक लेटर पासून, प्रत्येक त्याच्यातल्या मुळाक्षरापासून आपल्याला हा नवीन पद्धतीचा जीवनशैली ही अंगीकारता येते. महात्मा गांधींनी किती छान म्हणून ठेवलेलं आहे की पृथ्वी ही नक्कीच आपल्या सगळ्यांच्या गरजा भागवू शकते, परंतु आपली हाव ही पूर्ण करू शकणार नाही. त्याचप्रमाणे जर आपण असा थोडासा याचा विचार केला तर आपल्याला असं बघता येईल की आपल्याला रिड्यूस करता येईल जी आपण जो कचरा किंवा कचऱ्याचं विघटन होणार नाही असा कचरा आपल्याला कमीत कमी निर्माण करता आला तर त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला हवंय. निश्चितच आपल्याला गॅजेट्स किंवा ई वेस्ट ही जर तुम्हाला शक्य नसेल, तुम्हाला नको असेल तर डोनेशन मध्ये द्या, असं आपल्याला माननीय पंतप्रधान हे नक्कीच सांगत आले त्यांच्या मन की बात मधून सुद्धा आणि या लाईफ थीम मधून सुद्धा. म्हणजे कमीत कमी कचरा निर्मिती, त्याचं सुयोग्य व्यवस्थापन, अतिशय आरोग्यदायी अशी लाईफस्टाईल किंवा दैनंदिन जीवन ज्याच्यामध्ये आयुर्वेद, योग आणि आपल्या लोकल किंवा आपल्या परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींचं आणि खाद्यपदार्थांचा जास्तीत जास्त उपयोग आणि सस्टेनेबल फूड सिस्टीम, म्हणजे ज्या आपल्या पुढच्या पिढीसाठीही उपयोगी पडतील अशा प्रकारच्या पद्धतीचं जेवण हे ह्याबद्दल हे जास्त बोललं जाते. आता जर बघितलं तर प्लास्टिक, खास करून एकदा वापरण्यात येणारं प्लास्टिक तर पहिल्यांदा नाही म्हणून आपल्याला सांगितलंच पाहिजे. अर्थातच एका काचेच्या बाटलीला विघटन व्हायला आणि एका प्लास्टिकच्या बाटलीला विघटन व्हायला किती प्रचंड कालावधी लागतो याच्याबद्दलची चर्चा आपण आधीच केलेली आहे. जलसंपदा आणि वीज हे वापरताना काळजी घेणं हे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात कसं गरजेचं आहे याबद्दल शालेय जीवनात आणि आपल्या कॉलेजच्या जीवनातही किंवा महाविद्यालयीन शिक्षणातही आपण याचा समावेश केलेलाच आहे. आणि याबरोबर मला नक्की खात्री आहे माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनो की तुम्ही या विषयाचा भरपूर अभ्यास कराल, भरपूर मार्क तुम्ही या विषयात पाडाल आणि आपल्या पर्यावरणाची, म्हणजे फक्त मार्कांसाठीच नाही किंवा मुळांसाठीच नव्हे तर आपल्याला आपल्या पर्यावरणाची काळजी घेण्यास हा पूर्ण विषय निश्चित प्रेरणा देईल अशी मी आशा इथे प्रदर्शित करते. आणि आजचा हा आपला भाग जो पर्यावरणावर होता, जी शृंखला पर्यावरणावर होती, जी आपण साधारण एप्रिल पासून चालवत आलेलो आहोत, ती आज इथे संपुष्टात येते. त्यामुळे आपल्या पृथ्वीची, कारण आपल्याकडे दुसरी पृथ्वी नाहीये, तर आपल्या पृथ्वीची काळजी आपणच घेऊया आणि शाश्वत जीवनाची ही प्रतिज्ञा आज